हॅलो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन रेसिपी बेसनची वडी. आपण एका भांड्यामध्ये बेसन घेऊ. त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ, 2 चम्मच तिखट, 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच धनिया पावडर. त्याला छान मिक्स करून घेऊ. मिक्स केलं की एक 5 मिनटं त्याचं वाट बघू. त्याच्यानंतर एक मोठं भांडं घेऊ. त्या भांड्यामध्ये तेल टाकू. त्यात तेलाला छान स्प्रेड करून आपण त्याच्यामध्ये बेसन टाकून घेऊ. बेसनला चांगलं आपण पूर्ण हाताने पसरवून घेऊ त्या ताटामध्ये. त्याच्यानंतर आपण एका वाट्यामध्ये गरम पाणी घेऊ. गरम पाण्याच्या वाफेवर आपण ते भांडं ठेवू. त्या बेसनाच्या वडीवर भांडं ठेवू. त्याच्यानंतर बेसनची वडी शिजवू देऊ. त्यानंतर आपण तयार करू मसाल्यामध्ये मी घेतलं आहे शेंगदाणे, धनिया, लाल मिर्च, कांदे, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण. याला आपण सगळं छान मसाला ग्राइंड करून घेऊ. बघा, मी छानसा असा मसाला रेडी केला आहे. एका भांड्यामध्ये तेल, 2 वाटी तेल घ्या. त्याच्यामध्ये छान कढई फुटायला पाहिजे असे 2 वाटी तेल घ्या. जे मसाला आपण केला ते त्याच्यामध्ये टाका आणि छान पिवळा होईपर्यंत छान मसाल्याला कलर येऊ द्या. त्याच्यानंतर मी एका ताटामध्ये घेतलं आहे टमाटर, 1 वाटी तिखट, 1 चम्मच हळद, 3 चम्मच मीठ आणि 2 चम्मच धनिया पावडर आणि कस्तुरी मेथी. ते मसाल्यामध्ये टाकू छान आणि मिक्स करू जोपर्यंत ते टमाटर शिजत नाही. थोडा वेळ झाकून ठेवा. आता आपलं पाटवडे शिजली असणार बघा. वड्यांना तुम्ही या पद्धतीत किंवा चौकोनी गोल तुम्हाला वाटेल तसं कट करू शकता. मी त्रिकोणीमध्ये कट केलं, मला तसे आवडतात. मी त्रिकोणी कट केल्या बघा. ते मी आता भाजीमध्ये टाकले. तुम्ही बघू शकता छान अशा प्रकारे पाटवडी झाली आहे. तुम्ही ते भाजीमध्ये टाकल्यानंतरही ते विरघळत नाही. फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता. टेस्टी, वाव. थँक्यू. नेक्स्ट रेसिपीसाठी नंतर भेटूया.